तारीख 26 एप्रिल 2026 बुलढाण्यातील जळगाव जामोदमधल्या राजुरी गावचं शिवार. सकाळी सकाळी शेतात जायची गावकऱ्यांची गडबड चालू होती. घरची कामं आवरून लोक लगबगीनं शेतात निघालेली. उन्हाचा तडाखा वाढायच्या आधी कामं उरकण्यासाठी सगळ्यांचीच घाई होती. अशातच एकाच्या बांधावर लोकांना काहीशी विचित्र गोष्ट दिसली. लोकांनी जवळ जाऊन पाहिलं आणि भीतीनं त्यांच्या तोंडातून शब्द फुटणं बंद झालं. कारण ती विचित्र गोष्ट होती एका महिलेचा मृतदेह. पण त्याला शीर नव्हतं आणि तो मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. लोकांनी ही बातमी गावात कळवली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढाऱ्यांनी पोलिसांना खबर दिली. सुरुवातीला पोलिसांना हे प्रकरण अंधश्रद्धा बळी वाटलं. मात्र 2 आठवडे कसून तपास केल्यानंतर या मृत पोरीची ओळख पटली आणि समोर आलं ऑनर किलिंगचं आणखीन एक हत्याकांड. या हत्याकांड प्रकरणी धागेदोरे पोलिसांना थेट मध्य प्रदेशात घेऊन गेले. नक्की काय आहे हे सगळं प्रकरण आणि त्याचे धागेदोरे मध्य प्रदेशात कसे पोहोचले, सगळं काही समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील खकणार गाव, या गावात कळमेकर कुटुंब राहत होतं. बापूराव कळमेकर त्यांचं नाव. आपल्या बायका मुलांसोबत ते इथल्या गावात राहत होते. त्यांच्या पोरीचं नाव होतं शिवानी. शिवानी वयात आलेली. हे वय तिचं तसं धोक्याचं, पटकन कुठेही हृदय देऊन बसणारं. शिवानीच्या बाबतीतही तेच घडलं. शिवानीला एक जण आवडू लागला. त्या पोराचाही तिला होकार होता. पण शिवानीनं एक चूक केली. तो पोरगा तिच्या भाऊकीतला होता, म्हणजेच तिचा चुलत भाऊ. गावखेड्यात आजही तुमचं लफडं हे तुम्हाला कळण्या अगोदर गावाला माहीत झालेलं असतं. शिवानीच्या बाबतीतही तसंच झालं. तिच्या प्रेमाची कुणकुण गावकऱ्यांना लागली आणि गावकऱ्यांनी ही गोष्ट तिच्या वडिलांच्या म्हणजेच बापूराव कळमेकरच्या कानावर घातली. बापूरावांनी घरात आवाज देत पोरीला समजावून सांगायला सांगितलं. तसा घरातून देखील पोरीला समजावण्याचा प्रयत्न झाला. पोरीच्या आईनं पोरीला 4 गोष्टी सांगितल्या, मात्र पोरगी ऐकण्याच्या बाहेर गेलेली. मग राहिला होता एकच उपाय, ते म्हणजे पोरीचे हात पिवळे करणं. आपल्याकडं असं म्हटलं जातं, लग्न झालं की सुधारेल. शिवानीसाठी सुद्धा तिच्या वडिलांनी स्थळं बघायला सुरुवात केली. ती शिवानीचं जवळपासच्या परिसरात लग्न जुळवणं हे शिवानीचा इतिहास बघता शिवानीच्या वडिलांसाठी जोखमीचं काम होतं. मग शिवानीच्या वडिलांनी तिचं लग्न अमरावती जिल्ह्यात ठरवलं. अमरावतीमधील प्रकाश बाळाराम भिलावेकर या तरुणाशी पाहायचा कार्यक्रम झाला. बोलाचाली झाली. लग्न ठरलं आणि 15 एप्रिलला त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर प्रकाश आणि शिवानी देवदर्शन करायला गेले. देवदर्शनावरून आल्यानंतर पूजा झाली आणि लग्नाच्या 6व्या दिवशी म्हणजेच 20 एप्रिलला शिवानी ही माहेरपणासाठी आपल्या माहेरी म्हणजे खकणार गावी माघारी आली. 3 दिवस शिवानी राहिली. 3 दिवसांनी जेव्हा परत तिला सासरी पाठवायची वेळ आली तेव्हा शिवानीनं आपल्या घरच्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं, माझं ज्याच्यावर प्रेम आहे मला त्याच्याच सोबत राहायचंय. आपण प्रकाशच्या घरी नांदायला जाणार नाही. घरात एकच रडारड चालू झाली. शिवानीच्या आईनं अगोदर शिवानीला समजून सांगितलं, असं करू नकोस, संसार मोडू नकोस. शिवानीच्या वडिलांनी देखील शिवानीला 4 गोष्टी सांगितल्या, मात्र शिवानी ऐकायला तयार नव्हती. शब्दानं शब्द वाढला, बापाचा आवाज चढला आणि हळूहळू शिवानीच्या बापाचा रागाचा पारा चढायला सुरुवात झाली. मात्र शिवानी तरीही आपल्या म्हणण्यावर अडून होती. रागाच्या भरात शिवानीच्या वडिलांनी घराबाहेरचा बांबू आणला आणि शिवानीच्या डोक्यात तो हाणला. तो पोकळ बांबू होता, मात्र बांबूचा घाव वर्मी बसला. शिवानी एका फटक्यात जागेवर गप्प झाली. शिवानीच्या वडिलांना काही मिनिटांनंतर संतापाच्या भरात आपण काय केलं याची जाणीव झाली आणि पुढे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. तिच्या मृतदेहाचं करायचं काय याच्याही पेक्षा मोठा प्रश्न हा होता, शिवानीच्या सासरी काय सांगायचं, आजूबाजूच्या लोकांना काय सांगायचं, पोरीला का मारलं. बापूराव कळमेकर यांनी थंड डोक्यानं विचार करत पोरीचा मृतदेह एक दिवस घरातच लपवून ठेवला आणि पुढं काय करायचं याचं नियोजन करायला सुरुवात केली. त्यांनी आपला मुलगा अजय याला देखील आपल्या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतलं. अजय आणि बापूराव यांनी नियोजन केलं आणि एक प्लॅन तयार केला.
दुसऱ्या दिवशी ठरलेल्या प्लॅननुसार अजय आणि बापूराव कळमेकर यांनी शिवानीची डेड बॉडी गाडीवर टाकली आणि मध्य प्रदेशातून बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातलं राजोरा शिवार गाठलं. तिथं जाऊन त्यांनी शिवानीचं शीर आणि धड वेगळं वेगळं केलं आणि शिवानीची ओळख पटू नये याच्यासाठी तिचं शीर आणि धड पेटवून दिलं. त्यानंतर माघारी घराकडे निघाले. घराकडे जाताना त्यांनी शिवानीचं शीर वेगळं करताना रक्तानं माखलेले कपडे आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारं रस्त्यात फेकून दिली. ते दोघंही आता निर्धास्त झाले होते. आपला कुणाला संशय येणार नाही याची त्यांना खात्री पटली होती. घरी पोहोचल्यावर त्या बापलेकानं दुसऱ्या दिवशी काय करायचं याचं नियोजन करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे 1 मेला बापूराव पोलीस स्टेशनला पोहोचले. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर बापूरावांनी आपली मुलगी शिवानी ही लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आली होती, मात्र 25 एप्रिलपासून ती घरी कुणालाही न सांगता गायब झाली अशी तक्रार दिली. तोपर्यंत दुसरा दिवस उजाडल्यावर राजोरा शिवारात शिवानीचा मृतदेह गावकऱ्यांना दिसला. गावकऱ्यांनी पोलिसांना कल्पना दिली. आता शीर नसलेल्या अर्धवट जळालेल्या धडाची ओळख पटवायची कशी हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता. बुलढाणा गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या पथकाकडे हा तपास आला. या पथकानं अकोला, अमरावती, जळगाव आणि खानदेश या लगतच्या 4 जिल्ह्यातून बेपत्ता तरुणींची माहिती मिळवायला सुरुवात केली. मात्र यातलं कुठलंच वर्णन मयत तरुणीशी मॅच होत नव्हतं. पोलिसांनी आणखीन एक पर्याय म्हणून लगतच्या मध्य प्रदेशातील बुरानपूर जिल्ह्यातून देखील मिसिंग केसची माहिती मागवली आणि पोलिसांच्या हाती एक लिंक लागली. खकनार पोलीस स्टेशनमध्ये एक तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दाखल केलेली. यामध्ये बेपत्ता तरुणीचं केलेलं वर्णन राजोरा शिवार येथील मयत तरुणीच्या मृतदेहाशी मिळतं जुळतं होतं. त्यामुळे चौकशीसाठी बुलढाणा पोलीस इथे बुरानपूरला पोहोचले. बुरानपूरमधून खकनार पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी शिवानीच्या केसबद्दल माहिती घेतली आणि शिवानीच्या वडिलांनाच म्हणजेच बापूरावांना पोलीस स्टेशनला बोलवलं आणि शिवानीबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळी बापूराव यांच्या कथनात पोलिसांना थोडा संशय आला. पोलिसांनी आडवे तिडवे प्रश्न विचारले आणि बापूराव कचाट्यात सापडले. त्यानंतर पोलिसा हिसका दाखवल्यावर बापूरावांनी सगळं खरं खरं सांगायला सुरुवात केली. आपली पोरगी आपलं ऐकत नव्हती. भावकीतल्या चुलत भावाच्या प्रेमात पडून तिनं आपलं नाक कापलं होतं. त्यामुळं आपल्याकडून संतापाच्या भरात हे कृत्य झाल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. या प्लॅनमध्ये अजय देखील सामील होता हे देखील त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी अजयला देखील अटक केली. पण या घटनेनं भिलावेकर कुटुंबाची मात्र पूर्ण वाताहात झाली. त्यांची कसलीही चूक नसताना प्रकाश भिलावेकर यांना लग्नाचा डाग लागला. या घटनेवरून सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्यात. काही जण भावाशी प्रेम केलं म्हणून शिवानीची चूक आहे असं म्हणतायत, तर काही जण तिच्या वडिलांनी प्रकाश भिलावेकर यांना सगळं माहीत असून फसवलं असं म्हणत तिच्या वडिलांना नावं ठेवतात. तुमची या प्रकरणात काय मत आहेत मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.